सोमवार 17 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात एक मोठी अपडेट समोर आली आहे। बुधवार 19 मार्च रोजी पोलिसांनी दंगलीचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान याला अटक केली आहे। पोलिसांनी यापूर्वीच त्याचा फोटो प्रसिद्ध केला होता। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड सांगण्यात येणारा फहीम खानने नागपूर मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यांनी अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे प्रतिनिधित्व केले। तथापि ते भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि पराभूत झाले। 38 वर्षीय फहीम खान हा MDPचा शहर अध्यक्ष आहे। तो नागपूरच्या यशोधरा नगरातील संजय बाग कॉलनीत राहतो। जातीय दंगली भडकवल्याबद्दल त्याच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे। सुरुवातीच्या तपासात आणि पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार तणाव सुरू होण्यापूर्वी फहीम खानने कथितपणे प्रक्षोभक भाषण दिले होते, ज्यामुळे परिसरात जातीय तणाव वाढला आणि हिंसाचार झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फहीमने लोकांना भडकवले आणि 500 लोकांना पोलीस स्टेशनमध्ये जमवले। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या एका संघटनेने धार्मिक ग्रंथ जाळल्याची अफवा पसरवली, तेव्हा सोमवारी 17 मार्च 2025 रोजी संध्याकाळी नागपुरात हिंसाचार पसरला। या अफवेमुळे संपूर्ण परिसरात हिंसाचार उसळला। यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये 34 कर्मचारी जखमी झाले आहेत।